संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेली चिमूरची घोडायात्रा काल रात्री मोठ्या उत्साहात पार पडली। चिमूरचं ग्रामदैवत असलेल्या श्रीहरी बालाजीची रात्री 12 नंतर लाकडी घोड्याच्या रथावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली। जगन्नाथपुरीप्रमाणे इथेही हाताने लाकडी रथ ओढण्याची प्रथा आहे। मध्यरात्री झालेल्या विशेष पूजेनंतर बालाजीच्या उत्सव मूर्तीला लाकडी रथावर विराजमान करण्यात आलं व त्यानंतर तिची पहाटेपर्यंत शहरातून मिरवणूक काढण्यात आली। ही यात्रा पाहण्यासाठी आणि हा रथ ओढण्यासाठी हजारो लोकांनी इथे एकच गर्दी केली होती। जवळजवळ 300 वर्षांपासून सुरू असलेल्या या घोडा यात्रेला पेशव्यांच्या काळापासून सुरुवात झाली। पेशवाईतल्या 3.5 शहाण्यांपैकी एक असलेले देवाजीपंत चोरघडे यांनी नागपूरकर भोसल्यांच्या मदतीनं या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तेव्हापासून वार्षिक उत्सव म्हणून या घोडा यात्रेची सुरुवात झाली। या यात्रेसाठी चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील लाखो लोक चिमूरमध्ये दाखल होतात। तिरुपतीला बोललेला नवस इथे फेडता येत असल्याची लोकमान्यता असल्यामुळे सुद्धा या काळात चिमूरमध्ये लोकांची मोठी गर्दी होते। 1942ला इंग्रजांविरुद्ध झालेल्या चिमूर क्रांतीमध्ये सुद्धा या बालाजी मंदिराची भूमिका महत्त्वाची होती आणि त्यामुळे हे मंदिर आणि यात्रा इतक्या वर्षानंतर सुद्धा लोकांमधलं आपलं स्थान अजूनही कायम ठेवून आहे। घोडा यात्रा आहे। वर्षानुवर्षापासून परंपरानुसार रात्री 12:30 वाजता बालाजी महाराजांचं रथ विष्णूजीची मूर्ती स्वार होऊन गावाला प्रदक्षिणा देत परत 5:30 वाजता देवळापुढे येते आणि आरती होते। ही परंपरा मागच्या 398 वर्षापासून सतत चालत आलेली आहे आणि लोकांची मानता आहे। जागृत देवस्थान आहे। बालाजी महाराजांच्या चरणी आपण जी काही प्रार्थना करतो ती प्रार्थना पूर्ण होते। ती मन्नत आपण जी काही मागतो ती मन्नत सुद्धा पूर्ण होते। जागृत देवस्थान आहे। आपण बघत असाल दूर दूरून अनेक जिल्ह्यातून विदर्भातल्या कानाकोपऱ्यातून राज्याच्या बाहेरूनही आज बालाजी महाराजांच्या दर्शनासाठी भक्तगणांचं लाखोच्या संख्येने भीड इथे उमडलेली आहे आणि मी हीच परत प्रार्थना करेल, बालाजी महाराजांचा आशीर्वाद कृपा सर्व भक्तांवर राहो। हीच बालाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना। गोविंदा गोविंदा गोविंदा।